स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील महायुतीत वाद दिसून आलाय। जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेनेला बाजूला ठेवून भाजप सोबत युती केली आहे। मंत्री भरत गोगावले यांच्या मतदारसंघातील महाड नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी भाजप युतीने आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले। दरम्यान तटकरे यांनी यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या वक्तव्याची दखल घेत चांगलंच सुनावलं। आपल्यापैकी अनेकांनी गेल्या 2 महिन्यातल्या कितीतरी बातम्या दिलेल्या आहेत की ज्यामध्ये मला उद्देशून काही असलागे शब्द व्यक्त करत आमच्याशी युतीच करायची नाही असं घोषित केलं गेलं। महाडच्या नेत्याने पण केलं, अलिबागच्याही केलं, कर्जत खालापूरचे 2 पावलं नेहमीच पुढे राहिलेत। अशा वेळेला ज्यांच्याकडनं ही भावना प्रकट झाली त्याच्यामुळे त्या संदर्भातला विचार समोर त्या ठिकाणी नव्हताच। भारतीय जनता पक्षाशी आम्ही विचाराने जोडलो गेलो आहोत। देशाचे गौरवशाली पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह यांच्याजवळ चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा घटक पक्ष म्हणून देश पातळीवरती, राज्य पातळीवरती, जिल्हा पातळीवरती सहभागी झालेला आहे। स्वाभाविक शिवसेना सुद्धा महायुतीतला एक घटक पक्ष आहे, पण त्यांनी केलेली वक्तव्य किंवा काल सुद्धा पेडला ज्या पद्धतीने अलिबागच्या आमदारांनी केलेली वक्तव्य आहेत ही निंदनीय आहेत। भारतीय जनता पक्षाचे एक वरिष्ठ नेते सतीश धारप यांच्याबद्दलची कालची केलेली वक्तव्य तसं बघितलं तर सतीश धारपांना कोणी विकत घेऊ शकत नाही। पण ज्या पद्धतीने वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला गेला, न्यूनगंडांनी पछाडलेली, भयगंडांनी पछाडलेली माणसं अशा पैकी वक्तव्य करतात, परंतु भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेटाने या जिल्ह्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून काम करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।